वरई हिट अँड रन प्रकरणातला मुख्य आरोपी मिहिर शहाला आता मुंबई पोलीस स्पेशल ट्रीटमेंट देत आहेत का असा सवाल सध्या उपस्थित होतोय। कारण मिहिर शहाला कोर्टात आणण्यासाठी पोलिसांच्या कारऐवजी स्पेशल खासगी कार वापरली जात असल्याचं दिसतंय। विशेष म्हणजे या कारला काळ्या रंगाच्या काचा सुद्धा आहेत। वाहतूक नियमानुसार कारला काचा असणं हे बेकायदेशीर आहे, त्यामुळे मुंबई पोलिसांकडूनच कायद्याचा भंग होताना दिसतोय। दरम्यान मिहिर शहाला 30 तारखेपर्यंत कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुद्धा सुनावलेली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। आज मिहिर शहाला कोर्टात हजर केलं असता ही स्पेशल ट्रीटमेंट पोलीस देत आहेत का असा सवाल सध्या सर्वत्र उपस्थित केला जातोय। त्यामुळे आता या प्रकरणात नवा वाद रंगण्याची सुद्धा शक्यता आहे। आपण ही खासगी कार पाहू शकतो जी आरोपी मिहिर शहासाठी आणण्यात आलेली होती आणि या कारला काळ्या रंगाच्या काचा सुद्धा दिसतायत आणि त्यामुळे पोलिसांकडूनच कायद्याचा भंग होतोय का असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्या सोबत आहेत। निखिल, महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, मिहिर शहाला आता मुंबई पोलीस स्पेशल ट्रीटमेंट देत आहेत का अशा सध्या चर्चा सुरू आहेत। नक्कीच पाहायचं झालं तर मिहिर शाह याला आता न्यायालयीन कोठडी आहे ती सुनावण्यात आलेली आहे आणि या संदर्भात पाहायचं झालं तर पोलीस अधिकचा तपास करणार आहेत। आज कोर्टामध्ये देखील याच प्रकरणी आहे ती अधिकची कोठडी देखील मागण्यात आलेली होती, परंतु ही कोठडी आहे ती कोर्टाने नाकारलेली आहे आणि त्याला आता न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे। पोलिसांचं म्हणणं होतं या प्रकरणात अधिकचे पुरावे आहेत ते गोळा करायचे आणि त्यासोबतच अधिकची माहिती आहे ती गोळा करायची आहे आणि या संदर्भात मिहिर शाह हा मदत करत नाहीये। परंतु पोलिसांनी पाहिलं तर हा संपूर्णपणे युक्तिवाद तो ऐकून घेतला। त्यानंतर न्यायालयाने मिहिर शाह याचा वकिलाचा संपूर्णपणे युक्तिवाद आहे तो ऐकून घेतला आणि त्याच्यानंतर मिहिर शाह याला न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे। आणि याच प्रकरणात जर मिहिर शाह याला घेऊन जात असताना मुळात काळ्या काचा असलेल्या गाडीचा वापर आहे तो करण्यात आलेला आहे। ज्या ठिकाणी मिहिर शाह याने वापरलेली गाडी BMW ही देखील काळ्या काचा असलेली होती आणि त्याच्यामध्ये त्याच्यावरती देखील पोलिसांनी गुन्हा आहे तो दाखल केलेला आहे मोटर वाहन कायद्याच्या अंतर्गत। तर आता मिहिर शाह याला घेऊन जाण्यासाठी काळ्या काचा वापरण्यात येणाऱ्या गाडीवरून देखील प्रश्नचिन्ह आहे तो या ठिकाणी निर्माण होतोय। नक्की गाडी कुठली होती? पोलिसांनी सुरक्षितेच्या दृष्टीने ही गाडी वापरली असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे, परंतु या प्रकरणात काळ्या काचा वापरून मिहिर शाहला स्पेशल ट्रीटमेंट दिली जाते का हा देखील सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय आणि हा सवाल देखील आता विचारण्यात येतोय। हो, नक्कीच निखिल, मात्र मिहिर शहाला खासगी कार मधून नेमकं का आणलं याची काही माहिती मिळते का? या प्रकरणी विचारलेलं असताना मिहिर शाह याच्या जीवाला धोका आहे आणि त्यामुळे त्याला काळ्या काचा वापरून आणण्यात आलेला आहे असं सांगण्यात येत आहे। परंतु ज्या अर्थी कुठलाही आरोपी असेल त्या आरोपीला सरकारी गाडीने आणणं हेच पोलिसांचं पहिलं कर्तव्य असतं आणि त्याप्रमाणे मिहिर शाहला देखील सरकारी गाडीने आणण्यात आलं पाहिजे होतं। परंतु मिहिर शाहला काळ्या काचा लावून अर्टिगा गाडी असलेली आलिशान गाडी आपण या ठिकाणी बोलू शकतो आणि त्या गाडीतून त्याला कोर्टामध्ये घेऊन आणण्यात आलं आणि त्याच ठिकाणाहून त्याला तुरुंगात देखील नेण्यात आलं। हीच गाडी वापरण्यामागचं नक्की कारण काय हे पोलिसांकडून अजूनपर्यंत सांगण्यात आलेलं नाही, परंतु सुरक्षितेच्या दृष्टीने ही गाडी वापरण्यात आलेली आहे असं देखील सांगणं आहे। हो, नक्कीच निखिल, त्यामुळे नेमका यामुळे काय वाद निर्माण होतो हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे।